केस एवढे वाढले नाव ठेवायला लागले सगळं. केवढे केस झाले बघ. ते चला गाईज आता जाऊ मस्त जरा कटिंग बिटिंग करू आपण. हे बघा डाटा मॅट्रिक्स नवीन वाला जे बॉम्बे नाक्याचं होतं ते गाईज इकडे शिफ्ट केलं आता. नागेश भाऊ म्हणजे मी 4-5 दिवसापूर्वी एवढा गोरा होतो. आता या उन्हात मी रोज ॲक्टिवा फिरतोय. माझे हात पाय कसे झाले. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज रात्रीपासून एवढं खतरनाक उलट्या होऊ राहिल्या ना मला. त्याचं कारण काय माहिती आहे फक्त गाईज, म्हणजे काल दिवसभर हिंडलो उन्हामध्ये. एवढं हिंडलो बापरे, डायरेक्ट डोकं चटकायला लागलं होतं. आणि काल डोकं पण दुखायला लागलं होतं नाही का, म्हणजे उन्हात काम करताना. झालं धन्य आहे, काही खरं नाही म्हटलं आपलं. घरी आलो संध्याकाळनंतर एवढ्या खतरनाक उलट्या. आता सकाळी पण 2-3 उलट्या झालेल्या. मला पुढं जायची क्षमताच वाटत नव्हती. बट विषय असा झाला, केस एवढे वाढले नाव ठेवायला लागले सगळं. केवढे केस झाले बघ. ते चला गाईज आता जाऊ मस्त जरा कटिंग बिटिंग करू आपण. आज खूप दिवस झाले कटिंग नाही केलेली. आज पहिले कटिंग आणि मग बाकीचं काम. आता या मधल्या रस्त्याने चाललो गाईज आपण. हे बघा हा नाला होता आमच्या इथं, नदी टाईप पूर्ण सुकून गेला. आता कटिंगवाल्याला फोन केलेला आहे रोहितला, आपलं भाऊची जसं. गाईज आता आपण चाललेलो आहे नागेशला घ्यायला, आपला बालमित्र. त्याला म्हटलं चाल, म्हटलं घरी जाऊ. पण काय करणार आहे, येऊ गावला जाऊन नाही का. काहीच हे बघा त्याच्या इथं जाता नाही ना, हे कब्रस्तान लागतं आमच्या इथं. दिसलं हे बघा, दिसलं का कब्रस्तान. लोकांची एवढी फाटती ना काही रात्रीची इथे प्रमाणाच्या बाहेर. त्याच्यात हा रस्ता एवढा भांग. नागेशच्या इथं जायला स्टार्टिंगला करावे, नंतर सिमेंटी रोड आहे. दिसलं का काही, हा सिमेंटी रोड. गाईज हे समोरचं जे ग्राउंड दिसतं ना हे झाडाच्या पाठीमागं, इथं लहानपणी ना गाईज आम्ही खेळायला यायचो. क्रिकेट त्यानंतर फुटबॉल खेळायला. त्याला काय बोलतात, खडी मशीन बोलायचं. आता नवीन नाव पडलंय सायद्री नगर. आपली कटिंग वगैरे झालेली आहे. त्यानंतर आपण आपल्या नागेश भाऊला सोडलं. ॲक्च्युली साईडचे केस होते ना गाईज पूर्ण खूप वाढलेले होते. ॲक्च्युली मला वाढवायचेच होते, बट विचित्र वाटत होते नाही का, म्हणून आपण कट करून टाकले साईडचे, फक्त वरचे केस ठेवले. त्यानंतर नागेशला सोडला. गाईज आता चाललो आहे घरी, आंघोळ वगैरे करू. मग आपल्याला पुढं जायचं. हां, इंद्रानगरला जायचं आहे. छोटंसं काम आहे तुमच्या भावाचं, त्याच्यासाठी. गाईज एवढं खाणं कोणाचं राहतं माहिती, फक्त जनावरांचं. खाणं बघा कसं आहे माझं. ह्याच्यात पाव आहे, हे दिरडे आणि भात. नाश्ता आहे बरं का गाईज सकाळचं. ते पण आवडलंय म्हणून एवढं घेतलंय डायरेक्ट जनावर. तर आता फायनली आपण पोचलेलो आहे अशोकाला. पार्किंग बघा गाईस, काय खतरनाक पार्किंग. गाईस इथं काम करायचं आता आपल्याला, याचं स्प्रिंकलर लावायचे. आपण दोन्ही लागले आपल्याला गंगाराम शेटला. बघू शकतो मेहनत घेतोय गाईस. हे बघा डाटा मॅट्रिक्स नवीन वाला जे बॉम्बे नाक्याचं होतं ते गाईज इकडे शिफ्ट केलं आता. नागेश भाऊ इकडचे स्प्रिंकलरचं काम करायचं गाईज आता आपल्याला. इथले काही स्प्रिंकलर हाईट बघा किती गाईज. इकडं हाईट बघा, फक्त हाईट. नाशिक खूप मोठं आहे तसं. हे बघा दिसलं का केवढं दिसतं गाईज नाशिक. चापटा नाही, सापटा म्हणून गाईज. तर आता आपलं आहे ना डाटा मॅट्रिक्सचं सगळं काम झालेलं आहे. हे बघा जे स्प्रिंकलरचे फ्लेक्झिबल दिसतात गाईज तुम्हाला. हा एक असे गाईज आपल्याला 4 फ्लोअरचे काम होते. 4ही फ्लोअरचे काम झाले. म्हणजे 8वा 9वा 10वा 8वा 9वा 10वा 11वा 12वा पण होता. हे 12वा नव्हतं ना, नाही 12वा नव्हतं गाईज. हे बघा कॅन्सरचं हॉस्पिटल आहे स्पेशलिस्ट. दिसलं ते. चला गाईज आता इथलं काम झालेलं आहे. आता निघू आपण. घरच्या प्रवासाला अजिबात थांबायचं नाही, कारण ऑलरेडी आपलं आहे ना टाईमपास इथं 1.5-2 तास झालेलं आहे. काम फक्त अर्ध्या तासाचं. हे लोक पण तसेच बसले वाटतं फालतू.
यांना पण मटेरियल दिलं नाही वाटतं पण. एवढं पॅक करून आहे ना, डायरेक्ट खतरनाक विषय. नागेशला सोडला आता त्याच्या घरी अशोकाचं काम वगैरे करून, आणि घरी चाललो होतो. एकतर गाईस डांबरी रोड नाही का, डांबरी रोडमुळे ना एवढे चटके बसते डायरेक्ट तोंडाला आहे बा. म्हणजे मी 4-5 दिवसापूर्वी एवढा गोरा होतो, आता या उन्हात मी रोज ॲक्टिवा फिरतोय. माझे हात माग कशी झाले, हात काळे, तोंड गोरं होतं, तोंड पण काळं. जर कपडे काढले ना, काही नाही काही, फक्त चेहरा मान काळी दिसते, हात काळे दिसते, बाकी सगळं गोरं आहे. म्हटलं धन्य, काही खरं नाही आता. तर चला काही जाऊ घरी आता. ॲक्च्युली थोडा आराम करू, कारण ऊन लय भयंकर आहे. हे बघा ना काही, हे बघा काय बेकार झालेलं. गाईज घरी आलो आणि एवढी खतरनाक झोप लागली होती ना, प्रमाणाच्या वाय डायरेक्ट, कारण उन्हाचा तापा. काहीच एवढी खतरनाक झोप येते ना. परत मला घरातून उठलो, आवरला, आणि आता टेरिस आलेली एवढी गार वारा चालू आहे ना गाईज. झाडं बिडं हलते दिसले गाईज, फुल झाडं बिडं हलू राहिले. एक नंबर वाटतं गाईज. पाणी बॉटल वगैरे घेऊन आलेलं डायरेक्ट, हे बघा दिसली गाईज, डायरेक्ट पाणी बॉटल. तर चला गाईज आता झोपतो मी इथं, पण मस्त आराम करतो थोड्या वेळानं, मग त्यानंतर घरात जाऊन जेवण वगैरे. तर चला गाईज भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. बाय बाय, जय महाकाल.